2016 वर्षात मराठी टेलिव्हिजन मालिकांमध्ये नवीन अभिनेत्यांचे चेहरे आणि पडद्यावरील त्यांचा वावर तसंच त्यांचा रोमॅन्टिक अंदाज चर्चेचा विषय ठरला। जाणून घेऊया असे कोणकोणते अभिनेते होते ज्यांनी मालिकांच्या लोकप्रियतेत आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यश मिळवलं। काहिदिया परदेस या मालिकेतील शिव म्हणजेच ऋषी सक्सेना हा सर्वात चर्चेत असलेला अभिनेता। मालिकेत त्याचा पूर्णतः उत्तर भारतीय संस्कृतीतला वावर आणि काही प्रमाणात त्याची मराठी वाक्य तसंच गौरी सोबतची केमिस्ट्री हे सारच लाजवाब होतं आणि म्हणूनच तो मराठी प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनला। त्याचप्रमाणे खुलता कळी खुलेनामध्ये ओम प्रकाश शिंदे या नव्या दमाच्या अभिनेत्यानं विक्रांतची केविलवाणी आणि दडपणाखाली असलेल्या मुलाची व्यक्तिरेखा समर्थपणे उभी केली, तर हार्दिक जोशीची राणा ही रांगडी आणि मुलींसमोर कायम लाजणारा अशा टोकाच्या भूमिका एकाच वेळी पदार्पणात उत्तम प्रकारे पेलली। तसंच त्याची शरीरयष्टी आणि देहबोली या मालिकेमुळे लोकप्रिय ठरली होती। चॉकलेट बॉय आदिनाथ कोठारेचं 100 डेज मालिकेतून झालेला टेलिव्हिजन डेब्यू ही एम टाउन मधील 2016 वर्षातली महत्त्वपूर्ण घडामोड म्हणता येईल। कलर्स मराठी वाहिनीवर किती सांगायचंय मला या मालिकेत ओम ही व्यक्तिरेखा साकारणारा आशय कुलकर्णी पदार्पणात लौकिक मिळून गेला, तर रात्रीचं खेळ चालेमधील पांडू ही भूमिका करणारा प्रल्हाद कुडतरकरचा अप्रतिम अभिनय रंजकदार म्हणता येईल। 2016 सालातील यापैकी आपल्याला कोणत्या नायकाचा डेब्यू पसंत पडला? आपले व्ह्यूज या व्हिडिओ खाली असलेल्या कॉमेंट सेक्शन मध्ये पोस्ट करा। तसंच हा व्हिडिओ लाईक करून शेअर करायला विसरू नका।